शह काढ शह तसा कुठल्याही खेळाचा भाग. पण हाच शह काढ शह आता राजकारणात रुजल्यामुळे राजकारणाचाही खेळ व्हायला लागल्याच्या सर्वसामान्यांच्या भावना आहेत. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रानं याच बदलत्या राजकारणाचं जे चित्र पाहिलंय ते पाहून तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांना असं वाटूच शकतं, नॉट रिचेबल काय, पहाटेचा शपथविधी काय, अंतर्गत धुसफुशीमुळे पक्षफुटी काय, या सर्वातून शेवटी स्वतःला कायद्याच्या आणि जनतेच्या दरबारात जाऊन सिद्ध करणं काय, असे सगळे संदर्भ सांगायला सुरुवात केली तरी आपल्या डोळ्यासमोर येतं ते अजित पवार आणि त्यांचं बंड. कोणी कुठे कसं याबद्दल फार डिटेलिंगमध्ये सांगण्याची विशेष गरज नाही, कारण या सगळ्या घडामोडी आपल्यासाठी अजूनही ताज्याच आहे. पण मग या सगळ्यांची उजळणी करून देण्याचं कारण हेच की लोकसभा निवडणुकीनंतर ज्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं त्या अजितदादा यांच्या अधिकृत राष्ट्रवादी पक्षाच्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरीनंतर या शह काढ शहच्या खेळात आता बाजी पलटली. पण आता ज्यांनी बाजी मारली आहे ते अजितदादा पवार या यशावरच थांबणार आहेत की पक्षवाढीसाठी आणखीन काही करणार आहेत, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. खरं तर राजकारणाचं बाळकडू दादांना ज्यांच्या सोबत बंड केलं त्या आपल्या राजकारणातल्या मुत्सद्दी काकांकडूनच मिळाल्यामुळे दादा त्यांच्या आपल्या दबंगाई दादा स्टाईलने काय करतील याचा नेम नाही, असा खरं तर आपण नुसता विचार करतोय. पण तुम्हाला सांगतो, दादांनी सूत्र हलवायला सुरुवात केली सुद्धा. उरली सुरली शरदचंद्र पवारांसोबतची राष्ट्रवादी आता दादांच्या गळाला लागण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. दादांनी उरली सुरली राष्ट्रवादी ही आपल्याकडे खेचून आणण्यासाठी एक मोठा डाव टाकायला सुरुवात केली. या सगळ्यात दादांच्या बाजूने डाव खेळतीये ती एक महिला असल्याची चर्चा आहे. आता ती नेमकी कोण आहे आणि नेमकी कोणती खेळी अजित पवार खेळू पाहतायत, चला तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहतायत लगावपत्ती. तर हा सस्पेन्स पुढे सरकवण्यापूर्वी एकदा ती तारीख आठवूया. 2 जुलै 2023 महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत उलथापालथीचा दिवस. महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी बंड करत पक्षातल्या 9 आमदार आणि 2 खासदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला आणि लगेचच 5व्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली. त्यांच्यासोबत असलेल्या इतर 8 जणांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि शिंदे फडणवीस पवार असं त्रिपक्षीय महायुती सरकार या दिवशी स्थापन झालं. या घटनेला आता 1.5 वर्ष उलटून गेलीत, पण या 1.5 वर्षाच्या काळातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला सर्वोच्च न्यायालयातच नाही तर जनतेच्या न्यायालयातही स्वतःची पात्रता सिद्ध करावी लागली. राष्ट्रवादी पक्ष नेमका कोणाचा या कायदेशीर वादात सध्या तरी सर्वोच्च न्यायालयात अजित पवार यांच्यात राष्ट्रवादी पक्षाचं पारडं अजूनही जड आहे. पण अजूनही निकाल न्यायप्रविष्ट असल्यानं त्यावर अधिक भाष्य करणं योग्य ठरणार नाही. पण याच दरम्यान अजितदादांना आपल्या पक्षाची संपूर्ण धुरा खांद्यावर घेऊन जनतेच्या न्यायालयातही 2 वेळा उतरावं लागले. लोकसभा आणि विधानसभेसारख्या महत्त्वाच्या निवडणुकांना सामोरं जावं लागलंय. पक्षफुटीनंतर सोबत आणलेल्या पक्षाला घेऊनच अजित पवारांना स्वतंत्रपणे एखाद्या निवडणुकीला आणि तेही लोकसभेसारख्या देशपातळीवरील निवडणुकीला सामोरं जावं लागल्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी एक प्रकारची लिटमस टेस्ट असल्याचं बोललं गेलं. त्यावेळी शिंदे फडणवीस सरकारसोबत युतीत जाऊन अजितदादांच्या पदरात लोकसभेला लढण्यासाठी फक्त 4 जागा पडल्या. पण इतक्या तुटपुंजा जागावरही अजित पवार गटाला आपला विजय खेचून आणता आला नाही. महायुतीच्या पाठिंब्यानं जिथं पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे उभे होते ती केवळ एकच जागा जिंकल्यामुळे अनेकांच्या लेखी दादा या लिटमस टेस्टमध्ये फेल झाले होते. त्यानंतर काका पुतण्याच्या संघर्षात काकांचाच विजय झाल्याचा चर्चा महाराष्ट्रभर रंगल्या. 2019च्या निवडणुकीत स्वतःचा मुलगा पार्थ पवार असो की आता 2024च्या लोकसभेत पत्नी सुनेत्रा पवार असो, दोघांनाही निवडून आणण्यात अजित पवारांना यश आलं नाही. यामुळे कायमच काकांच्या सावलीत राहिलेल्या या पुतण्याचं पुढं काय होणार असा प्रश्न महाराष्ट्राला पडला होता. अजित पवारांसमोर फार पर्याय नाहीत, त्यांची घरवापसीही होऊ शकत नाही आणि या सगळ्याचा फटका त्यांना विधानसभेतही नक्की बसणार असे तर्कवितर्क राजकीय विश्लेषकांपासून साऱ्यांनीच काढले. अजित पवार पॅटर्न आता चालणार नाही म्हणत महाविकास आघाडीनेही त्यांना हलक्यात घेतलं. एकाच निवडणुकीत कुठल्याही पक्षाचं भवितव्य ठरत नसतं, त्यातही अजित पवार कायमच राज्याच्या राजकारणात रुळलेली व्यक्ती. मित्रपक्षाच्या मदतीनं लोकसभेला ताकदीनिशी उभी राहिली असली तरीही जो कौल शरद पवारांच्या उरलेल्या राष्ट्रवादीला दिला गेला तशी पसंती जनतेनं अजित पवारांच्या पक्षाला दिली नाही. भलेही अधिकृत पक्ष म्हणून निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह दोन्हीही अजित पवारांनाच देऊ केलं होतं, कारण लोकसभेला दादांच्या राज्य पातळीवरील कामावर काकांच्या भावनिक राजकारणाची सरशी झाली. पण आता बंड केलंच आहे तर एका निवडणुकीत मागं फिरतील ते दादा कसले. एकीकडे बंड करून सोबत आणलेला पक्ष टिकवायचा होता आणि दुसरीकडे अवघ्या 4-5 महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातही पुन्हा स्वतःला सिद्ध करण्यासाठी उतरायचं होतं. झालं मग काय, पक्षाला उभारी देण्यासाठी दादांनी लोकसभेच्या निकालानंतर एक ट्विट केलं. ते ट्विट होतं, कुठलंही अपयश अंतिम नसतं. राज्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला अपेक्षित यश मिळालेलं नसलं तरी भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. त्यामुळे या अपयशाने खचून न जाता नव्या उत्साहानं सर्व कार्यकर्त्यांनी आता कामाला लागावं आणि स्वतःला लोकसेवेला वाहून घ्यावं. महायुतीतील व पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून ज्या अपयशाचं विश्लेषण केलं जाईल
आणि निष्कर्षाप्रमाणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवली जाईल. त्यानंतर अजित पवार पुन्हा ताकदीनिशी विधानसभेच्या तयारीला लागले. दादांनी आपल्या प्रांजळ स्वभावाप्रमाणे राज्यातल्या जनतेला पुन्हा साथ घातली. बायकोला उभं करून माझी चूक झाली, लोकसभेला साहेबांना साथ दिलीत, आता मला संधी द्या म्हटलेल्या दादांच्या विनवणीला जनतेनेही त्यांच्या मताच्या रूपाने मान दिला आणि आता निकालाचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं आहे. मित्रपक्षांच्या पाठिंब्याने अजित पवारांनी आपले 41 आमदार निवडून आणले. लोकसभेनंतरच्या या निवडणुकीत भाजपबरोबर 2 फुटलेले पक्ष घेऊन उभा राहिलेल्या महायुतीचं एकूणच भवितव्य राज्याच्या वादातीत होतं. अशा परिस्थितीतही तिन्ही पक्षांना स्वतंत्रपणे मिळालेलं यश आणि महायुतीला एकत्रितपणे मिळालेले यश या विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या आजही पचनी पडेना. आता तर 2 उपमुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळाही संपन्न झालाय. विरोधकांनी नव्या सरकारला नाराज मनानं का होईना पण शुभेच्छा दिल्यात. लवकरच मंत्रिमंडळ विस्तारावरही तोडगा निघेल. पण या सगळ्यात सॉलिड काहीतरी कमावल्याचा आनंद अजित पवार यांच्या चेहऱ्यावर ते माध्यमांना सामोरं जाताना कायम दिसतोय. दादा आपल्या मिश्किल आणि हसतमुख स्वभावामुळे तो लपवू शकत नाहीये, पण त्यांच्या राष्ट्रवादीला विधानसभेत मिळालेल्या या यशामुळे पक्षाचं बळ वाढलंय. तेच दुसरीकडे केवळ 10 आमदारांवर समाधान मानावं लागलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण व्हायला आता सुरुवात झाली. आमदारांबरोबरच पवारांच्या पक्षातले खासदारही या अस्वस्थतेची बळी ठरत आहेत. पण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या कटशहाच्या खेळात जेव्हा शत्रू कमजोर असतो तेव्हाच डाव टाकणं हा खरा खेळ. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतली अस्वस्थता दादांच्या कानापर्यंत पोहोचली असल्यानं दादाही गरम लोह्यावर हातोडा मारण्याच्या पूर्ण प्रयत्नात दिसतात. म्हणूनच विधानसभेच्या मंत्रिमंडळाबाबत महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये दिल्लीत चर्चा सुरू होत्या. तेव्हा अजित पवार दिल्लीत होतेच, पण त्यानंतरही 2 दिवस ते दिल्लीत ठाण मांडून होते. ते काही निव्वळ आलेल्या सरकारमध्ये कोणकोणती मंत्रिपदं मिळतील यासाठी नव्हे, तर अजित पवार भविष्यात पक्षवाढीसाठी ते कामाला लागलेत. दिल्लीतल्या पुढच्या 2 दिवसांच्या वास्तव्यामध्ये अजित पवार यांनी एका महिलेच्या मदतीनं शरद पवार यांच्या खासदारांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय. शरद पवार गटातील खासदारांना आपल्या पक्षामध्ये सामील करून घेण्यासाठी ऍक्टिव्हली पुढे जाणारी ही धडाकेबाज महिला दुसरी तिसरी कोणी नसून एकेकाळी शरद पवार यांच्या जवळची मानली जाणारी पवारांची हीच ती लेडी जेम्स बॉन्ड होती, जिने महाविकास आघाडी स्थापन झाली यावेळी राष्ट्रवादीतील काही नाराज आमदारांना दिल्लीवरून मुंबईमध्ये आणण्याची महत्त्वाची भूमिका बजावली होती. अजित पवारांनी बंड करत मूळ राष्ट्रवादीतून फारकत घेतली तेव्हा अंत जल्दी आएगा म्हणत अजितदादांना हिनवणाऱ्या याच लेडी जेम्स बॉन्डचं अवघ्या 3 महिन्यातच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीसोबत फाटलं आणि तिने अजित पवारांच्या अधिकृत राष्ट्रवादीचं घड्याळ पुन्हा हातात बांधलं. शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या युवती काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेली ही लेडी जेम्स बॉन्ड म्हणजे सोनिया दुहान. सोनिया दुहान या सध्या अजित पवार यांच्या वतीनं शरद पवार यांच्या खासदारांशी संपर्क साधतायत. 1-2 नाही तर तब्बल 8 खासदारांपैकी 7 खासदारांना त्यांनी संपर्क साधलाय. वाटाघाटी करून तुम्हाला अजित पवार यांच्या पक्षामध्ये आणू असं आश्वासनही त्यांनी या खासदारांना दिल्याचं आता समोर येऊ लागलंय. सुप्रिया सुळे वगळता अमर काळे, धैर्यशील मोहिते पाटील, सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा, निलेश लंके, भास्कर भगरे, बजरंग सोनवणे यांच्यासह अमोल कोल्हेंना देखील संपर्क केला गेला. आता अजित पवार गटाकडून मिळालेली ही ऑफर शरद पवारांचे खासदार स्वीकारतात का हे पाहावं लागेल. पण अनेकांकडून पॉझिटिव्ह रिप्लाय आल्याचं आम्ही सांगत नाही. याला पुरावा आहे अजित पवार यांचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेलं एक ट्विट. 3 दिवसांपूर्वी रोहित पवार यांना उद्देशून अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटचा मजकूर होता, तो लोकशाही वाचवायला चाललाय. अरे तुझ्या तुतारीचे वर्धा ते भिवंडी खासदार आणि 6 आमदार वाचव. देवगिरी व सागर बांगल्याबाहेर चक्रा सुरू आहेत त्यांच्या. मिटकरींच्या या ट्विटमुळे शरद पवार गटात खळबळ सुरू असल्याच्या चर्चांना अधिकच ऊत आलाय. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपलं नेतृत्व सिद्ध करत त्यांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करणाऱ्यांची तोंड बंद केली आहेत. महायुती सरकार राज्यात आलंय आणि उपमुख्यमंत्री म्हणून दादांचा शपथविधी झालाय. त्यामुळे सरकार दरबारी कामं करून घ्यायची असतील तर मतदारसंघात निधी आणायचा असेल तर सत्तेच्या जवळ राहणं हे शहाणपणाचं असतं. त्यामुळे शरद पवार यांची साथ सोडून कोणते आमदार आणि खासदार अजित पवारांकडे जातात हे आता पाहावं लागेल. अजितदादांनी टाकलेल्या या डावात आता काका शरद पवार काटशह देऊ शकतील का? काय वाटतं तुम्हाला? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.